सातारा लोकसभा मतदारसंघातील लढत आता स्पष्ट झाली आहे। एनसीपी शरद पवार गटाने शशिकांत शिंदेंना तिकीट दिले, तर भाजपकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। सोमवारी शशिकांत शिंदे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। शशिकांत शिंदेंच्या रूपाने शरद पवारांनी तगडा उमेदवार मैदानात उतरवलाय। यामागे अनेक राजकीय गणित आहेत। शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांचं जाळं प्रत्येक तालुक्यात आहे आणि ही त्यांची जमेची बाजू मानली जाते। शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना प्रत्येक तालुक्यात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले होते। त्यात शरद पवारांचे अतिशय विश्वासू ही प्रतिमा सुद्धा शशिकांत शिंदेंच्या पथ्यावर पडणारी आहे। उमेदवारी जाहीर होण्याआधीच 2 नोटिसा आल्याची माहिती शशिकांत शिंदेंनी दिली। मी कधी निष्ठावंत बाजूला गेलो असतो। निष्ठेचं फळ दिलं मी सांगतो, मी पवार साहेबांना मरेपर्यंत सोडताना मी माझ्या लोकांच्या शेवटी काय राजकारणातली काही तत्व असतात, ती तत्व जपणं त्यालाच खरी माणूस घ्यायला, त्याच्यातच लोक तुम्हाला स्वीकारत असतात। मी निष्ठावंत राहिलो, तुम्हाला खोटं सांगत नाही। सातारा जिल्ह्यात त्या कानाकोपऱ्यातून लोकांचे फोन आलेले आहेत, तर आम्ही तुमच्याबरोबर, की माझं निष्ठेचं पण आहे। खासदार उदयनराजे भोसले भाजपचे राज्यसभा खासदार आहेत, मात्र उदयनराजे भोसलेंना लोकसभा निवडणूक लढवायची आहे। कारण 2019 मध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उदयनराजे भोसलेंचे कार्यकर्ते आतुर आहेत। या निवडणुकीत मान सुद्धा गादीला आणि मत सुद्धा गादीला ही घोषणा चांगलीच गाजती आहे। कोणतीही कसर राहू नये यासाठी कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघ पिंजून काढत उदयनराजे भोसलेंनी मागील चूक दुरुस्त केली आहे। तर भाजप हा मोठा पक्ष असल्यानं सगळ्यांसोबत चर्चा करून उमेदवारीचा निर्णय होतो, त्यामुळे उमेदवारी जाहीर व्हायला विलंब होत असल्याचं उदयनराजे भोसलेंनी म्हटलंय। स्वाभाविक आहे, लोकशाही कोणी पण उभं राहू शकतं, कोणाची झाली असणार, पण त्यांची जी महाविकास आघाडी, त्या महाविकास आघाडीचं जे काय त्यांची चर्चा झाली असेल त्यातून त्यांनी जाहीर केलं असेल, त्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही। सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोघांपैकी नेमकं कुणाचं पारडं जड आहे हे आता तरी सांगणं कठीण आहे। मात्र साताऱ्यातली लढत राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरणार आहे हे नक्की। सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।